हे रील नीटपणे पाहून घ्या. शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी अमेरिकेत गेलेले तर सध्याच्या व्हिसा पॉलिसीजचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो? त्यांचा मेन प्रश्न असा आहे की ज्या लोकांच्यामुळं अमेरिका या देशाचा फायदा होत असेल त्या लोकांनी तिथे राहावं, पण ज्या लोकांना तिथे येऊन फायदा नाही आणि ते अमेरिकन लोकांचे जॉब्स घेणार असतील तर अशा लोकांना ते परत पाठवतात. साधारण मुद्दा असा आहे की ज्यांच्याकडे कौशल्य चांगली आहेत, जे खूप हुशार आहेत, जे रिसर्च करून अमेरिकेची प्रगती करू शकतात, अशा सर्व लोकांना ते तिथे ठेवतील. पण ह्या कॅटेगरीमध्ये जे बसणार नाहीत त्यांनी यावं. तर माझं असं वैयक्तिक मत आहे या विषयावर की भारतामध्ये आता नवीन शैक्षणिक धोरण आणि इतर अनेक सकारात्मक गोष्टी घडत आहेत. आणि आता पुण्याचा जर विचार केला तर पुण्यात आता जवळजवळ 30हून जास्त खाजगी विद्यापीठ आहे. आणि असं म्हणतात की काही 2-3 वर्षात अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठं पण पुण्यात आहेत. तर आपण इथंच राहून शिकू का नाही शकत? आता भारतीय विद्यार्थी अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी का जातात याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे तज्ज्ञ दर्जाचे प्राध्यापक, संशोधनाच्या चांगल्या संधी, पुढं करिअरच्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी. ही भारतीय विद्यार्थी परदेशातील विद्यापीठांमध्ये शिकण्याला जाण्यासाठी प्रमुख कारणं आहेत. आता भारतामधलं जर वातावरण बघितलं, खाजगी विद्यापीठं असो किंवा सरकारी विद्यापीठं असू दे, तर त्या विद्यापीठामध्ये किती विद्यार्थी मोकळेपणाने, खुलेपणाने प्राध्यापकांबरोबर एखाद्या विषयावरती चर्चा करू शकतात, त्यांना प्रश्न विचारू शकतात, अगदी न घाबरता कोणत्याही विषयावरती आक्षेप घेऊ शकतात. असं ट्रान्सपरंट, असं पारदर्शक जे वातावरण आहे ते भारतातील विद्यापीठांमध्ये मुळात नाही आहे. याचं कारण आहे ते म्हणजे आपल्या समाजामध्ये कुठंतरी खुलेपणा, प्रश्न विचारण्याबाबत जो खुलेपणा आहे तो खुलेपणा तेवढा डेव्हलप झालेला नाही आहे. तर त्यामुळं भारतातील विद्यापीठं असोत किंवा परदेशातून भारतामध्ये येणारे विद्यापीठाचे कॅम्पस असू देत, तिथं परदेशातील विद्यापीठांमधलं जे वातावरण आहे ते पूर्णपणे तयार करता येणं हे खूपच अवघड आहे. आणि हे प्रमुख कारण आहे की भारतातील विद्यार्थी बॅचलर्स नंतर किंवा 12वी नंतर पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये जातात. एवढंच नाही, पूर्वी बॅचलर्स नंतर मास्टर्ससाठी अमेरिकेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. आता 12वी नंतर बॅचलर्स करायला जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्यासुद्धा दरवर्षी वाढतच चाललेली आहे. तर ह्यामुळं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की परदेशातील विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी जाणं ही काही गुन्हा नाही, ही काही चूक नाही आहे. त्या विद्यापीठांमध्ये जे वातावरण आहे, त्या विद्यापीठांमध्ये संशोधन आणि शिक्षणाचा दर्जा जो आहे तो अतिशय उच्च प्रतीचा आहे. तर त्यामुळं भारतीय विद्यार्थ्यांनी परदेशात शिकायला गेलंच पाहिजे.